10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज 11व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक गणेश भक्त आपल्या गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप देत आहेत। सध्या आपण उल्हास नदीवर आहोत। अतिशय भक्तिमय वातावरणात आणि भाऊक होऊन या ठिकाणी गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप देण्यासाठी अनेक गणेश भक्त उल्हास नदीवर या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण बघितलं तर त्या जल्लोषात या ठिकाणी गणपती बाप्पाला या ठिकाणी अनेक गणेश भक्त निरोप देत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भक्तिमय वातावरणात या ठिकाणी जी शेवटची आरती आहे ती आरती करून आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय घोषाने या ठिकाणी गणपती बाप्पाला या ठिकाणी अनेक गणेश भक्त या ठिकाणी निरोप देत आहेत। नगरपालिका प्रशासनाचे अनेक कर्मचारी या ठिकाणी योग्यरित्या हे विसर्जन पार पाडावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आणि 2 वेगळ्या कृत्रिम तलावांची देखील या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि विशेषतः पीओपी मूर्त्यांचं या पीओपी ज्या लहान मूर्ती आहेत ते या तलावामध्येच विसर्जित कराव्या असं आवाहन देखील नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते। अनेक कर्मचारी या ठिकाणी गणपती बाप्पाला या ठिकाणी विसर्जित करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। ज्या लहान मूर्त्या आहेत त्या कृत्रिम तलावामध्ये आणि ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या या ठिकाणी उल्हास नदीमध्ये या ठिकाणी विसर्जित करण्यात येत आहेत। नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी असू द्यात किंवा पोलीस प्रशासन असू द्यात या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। 2 दिवस पडत असलेल्या सध्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी उल्हास नदीच्या पाणी पातळीत देखील या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे योग्यरित्या या ठिकाणी गणपती बाप्पाला या ठिकाणी विसर्जित करण्यात येत आहे। 1.5 दिवस असू द्यात 5 दिवस असू द्यात जे गणपती बाप्पांचं विसर्जन या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या योग्य सहकार्यामुळे उत्तमरित्या या ठिकाणी पार पडलं। आणि आज शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी गणपती बाप्पाला अनेक गणेश भक्त या ठिकाणी निरोप देत आहेत। अतिशय भक्तिमय वातावरणात साश्रू नयनांनी या ठिकाणी अनेक गणेश भक्त गणपती बाप्पाला या ठिकाणी निरोप देत आहेत। गणेश विसर्जनाच्या बाबत जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। कॅमेरामॅन साहिल वाळसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।